मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृहाच्या अंतिम आराखड्याला ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानात महापालिका जिमखान्याच्या जागेवर नवी 5 मजली इमारत बांधण्यात येते. मुंबई महापालिकेच्या सर्व नगरसेवकांसह महापालिका कर्मचाऱ्यांची बसण्याची तिथं व्यवस्था होऊ शकेल असं अत्याधुनिक सभागृह या इमारतीत असेल. या सभागृहाची रचना ही नव्या संसदेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या सभागृहात तब्बल 330 नगरसेवकांसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात येईल. सभागृहाची रचना ही अर्धवर्तुळाकार असेल. महापौरांचं आसन उंच व्यासपीठावर असेल. महापौरांच्या उजव्या बाजूला सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि डाव्या बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य बसतील. मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृहाच्या अंतिम आराखडा मंजुरीसाठी जो स्थायी समितीसमोर ठेवण्यात येत आहे, येत्या 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. पाहूयात मुंबई महापालिकेच्या नव्या इमारतीची आणि नव्या सभागृहाची वैशिष्ट्य काय असतील. काय वैशिष्ट्य तर मुंबई महापालिकेच्या सध्याच्या मुख्यालयाची निर्मिती ही 1893 साली झाली होती. मुंबई महापालिका मुख्यालय ही ग्रेड 1 मध्ये हेरिटेज वास्तू मोडते. त्यामुळे नगरसेवकांची वाढती संख्या आणि वाढत्या गरजा सामावून घेण्यासाठी सध्याच्या वास्तूत फेरफार करता येत नाहीये. या परिस्थितीत आझाद मैदानातल्या क्रीडा भवनाच्या जागेत नवी इमारत उभारण्याचा पर्याय आहे. मुंबई महापालिकेच्या नव्या इमारतीत संसदेच्या धर्तीवर अर्धवर्तुळाकार सभागृह बांधण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृहात 330 नगरसेवकांसाठी आसन क्षमता असेल. बीएमसीच्या नव्या सभागृहात प्रत्येक डेस्कवर डिजिटल आणि बायोमेट्रिक मतदान प्रणालीची व्यवस्था असेल. महापालिका सभागृहात सर्वसामान्य नागरिकांसाठी काचेचं स्वतंत्र प्रेक्षक दालन उभारण्यात येईल. महापालिका सभागृहात पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी आणि प्रशस्त मार्गिका असेल. नव्या इमारतीत महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांची कार्यालये असतील. आणि नव्या इमारतीत विविध बैठकांसाठी कॉन्फरन्स रूम, 70 ते 100 वाहनांसाठी तळमजल्यावर पार्किंग सुविधाही असेल.